नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन प्रियाच्या मागावर गेलेले असतात आणि तेव्हा त्यांना कळलेलं असतं की ही प्रिया किती पोहोचलेली आहे, म्हणजेच प्रिया नेमकी कुठे गेली आहे, काय गेली आहे याचा सुगावा लावण्यासाठी दोघेही जण गेलेले असतात. पण त्याआधीच त्यांना ह्या सगळ्याबद्दलचे पुरावे मिळालेले असतात, म्हणजेच त्या बाईला आधी सायली आणि अर्जुनने गायब केलेलं असतं. सायली आणि अर्जुन ज्यावेळेला त्या बाईला गायब करतात त्यानंतरच तिथे जाऊन आता प्रिया पोहोचते. प्रियाला आता त्या बाईचं घर बंद दिसतं, म्हणूनच आता प्रिया तिथे असणाऱ्या बाजूच्या जाणाऱ्या एका माणसाला थांबवते आणि विचारत असते की तुम्हाला माहिती आहे का की या बाई कुठे गेल्या आहे. त्यावर आम्हाला नाही माहिती, पहिल्यांदा माहिती असायचं पण आता एवढं काही कळत नाही की त्या कुठे गेल्या आहे. त्या सहजासहजी अशा जात नाहीत असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला प्रिया त्याला म्हणत असते की ठीक आहे, एक काम करा ना, तुम्हाला जर त्या परत आलेल्या समजल्या ना तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा असं देखील आता इकडे असणारी प्रिया जी आहे ती सांगू लागते. प्रिया जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा आता तो माणूस तिच्या नंबर वगैरे घेतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की त्या बाईला सायली आणि अर्जुनने एका वेगळ्या ठिकाणी आणलेलं असतं आणि सायली आणि अर्जुन म्हणत असतात की तुमच्या राहायची सोय आता आम्ही इथे केलेली आहे, तुम्हाला काही कमी जास्त खायला वगैरे लागलं तर सांगा आणि काही अडचण आली तरीही सांगा, आम्ही आहोत तुमच्याबरोबर. त्यावर ती बाई ही सायली आणि अर्जुनला म्हणत असते की तुम्ही आमच्यासाठी दरवेळेला काही ना काही करता आणि आता सुद्धा एवढी मोठी मदत करताय. त्यावर आता सायली म्हणत असते की तुमच्या जीवाला धोका आहे आणि तुमची काळजी तर घ्यायलाच हवी आणि त्यासाठी आम्ही हे सगळं करत आहोत असं देखील आता सायली आणि अर्जुन त्या बाईला सांगत असतात. त्यावर ती बाई म्हणत असते की मला ना तुम्हाला एक काहीतरी द्यायचं आहे आणि त्याच वेळेला तिच्याकडे एक कंप्लेंट असते, जी मिसिंग कंप्लेंट असते ती आता ती देते आणि सांगू लागते की वंदना जाधव या बाईनं खरंतर तक्रार केली होती आणि तीच ही तक्रार आहे. पण आता ही वंदना जाधव कोण असं सायली आणि अर्जुन त्या बाईला विचारतात. त्याच वेळेला आता ती बाई सांगू लागते, तुम्हाला म्हटलं नव्हतं का ही बुबली जी होती ना ती मात्र ना एक नंबरची खोडकर होती. तिने ना या वंदना जाधवच्या मुलाला लय मोठा मारला होता आणि मारून तिना तिकडनं पळून गेली होती. त्यानंतर तो बिचारा मुलगा पांगळा झाला होता, म्हणून मग तिने त्या बुबलीचा शोध घेण्यासाठी पोलिसात तक्रार केली होती आणि तेव्हाची ही जी कॉपी आहे ती आहे. मग ही कॉपी तुमच्याकडे कशी आली असं देखील अर्जुन विचारतो. त्याच वेळेला आता इकडे असणारी ती बाई सांगते की ते काय आहे ना, मला सुद्धा त्या बाईचा शोध घ्यायचा होता, कारण त्या बाईने या बुबलीला माझ्याकडे विकलं आणि त्यानंतर मात्र मला जे काही पैसे दिले होते मी तिला विकून ते पैसे माझे वसूल झाले नाही. मग त्या निमित्ताने का होईना मला शोधाशोध ही घ्यायचीच होती आणि म्हणूनच मी हे सगळं केलं असंही सांगितलं जातं. दुसरीकडे आता प्रिया जी आहे ती विचार करत असते, कारण घरामध्ये ना चर्चा सुरू असते. घरात आता सांगितलं जात असतं अस्मिताची वेळेवर व्यवस्थित काळजी घ्यायला हवी असं अश्विन सगळ्यांना सांगत असतो आणि मला असं वाटतं त्या माणसाचं नाव घरात काढूयाच नको. त्या माणसाच्या नावानेच मुळात अस्मिता ताईला जास्त त्रास होतो आणि आपण त्या माणसाचं नावच टाकून देऊया, जेणेकरून ती तरी आपल्यासोबत मिळून मिसळून राहू शकते. मला तरी हे असंच वाटतं की आपण हे असंच करायला व हेही आता अश्विन सांगत असतो. तर तिकडे मात्र आता सगळी जण म्हणत असतात की अश्विन, तू बोलतोयस ते योग्य आहे, आपण तसे प्रयत्न करूनही बघूया काही जमते का आपल्याला अस्मिताला सावरायला. दुसरीकडे मात्र प्रियाच्या डोक्यामध्ये सतत तेच सुरू असते की या सायली अर्जुनला या केसपासून लांब ठेवायला व नाहीतर ते एक एक पुरावा शोधत बसतील, म्हणूनच घरात काहीतरी करायचा तिचा घाट सुरू असतो. सायली
अर्जुन जे आहेत ना ते आता रूममध्ये बोलत असतात, कारण वंदना जाधवबद्दल आपल्याला माहिती काढायला हवी, पण आता ती माहिती कशी मिळेल? तर आता मात्र आपण पोलीस स्टेशनमधूनच ही माहिती गोळा करू शकतो, कारण वंदना जाधवने जेव्हा कंप्लेंट केलेली होती तेव्हा तिने सगळं काही डिटेल्स तिथे टाकले असणार आणि त्याच बेसवर आपल्याला तिला शोधायला असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा आता उद्याच या सगळ्याचा शोध घेऊया असंही आता अर्जुन म्हणतो. अर्जुनने आता चैतन्याला कॉल केलेला असतो आणि अर्जुन चैतन्याला आता म्हणत असतो की आपल्याला उद्या वंदना जाधवचा शोध घ्यायला पोलीस स्टेशनला जायचं आहे. तुला सुद्धा मी आता एक फोटो पाठवतो, तो फोटो नीट बघ. ती खरंतर FIR आहे आणि आपल्याला त्या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे असंही सांगितलं जातं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं अर्जुनचा फोन स्पीकरवर असतो. सायली आता विषय काढते आणि सायली आता म्हणत असते की काही तपास लागला का साक्षी शिखरेचा आणि सचिनच्या? तुम्हाला काही माहिती आहे का चैतन्य भाऊजी? असं डायरेक्ट ती चैतन्याला विचारते, अर्जुनला न विचारता. मग आता चैतन्य तिथून काही बोलायला नको असंच वाटत असतं अर्जुनला, कारण जर चैतन्य काही बोलून गेला तर आपलं पित्त उघड पडू शकतं. म्हणूनच आता अर्जुन खोकला येण्याचं खोट नाटक करत असतो. जसा तो खोकला यायचं नाटक करतो ना, तसं मात्र आता इकडे सायली लगेचच जागेवरून उठते आणि त्याला पाणी द्यायला जाते आणि विचारते की काय झालं हो तुम्हाला असं अचानक? आणि त्याच वेळेला हे असं कसं मध्येच ठसका लागला? तर मुद्दामना चैतन्य आता अर्जुनची मजा घेत सायलीला सांगत असतो, हे तर काही नाही वहिनी, हे तर असं रोजच होत असतं, तुम्हाला नाही माहिती ना म्हणूनच सांगतो. ह्याला असाच ऑफिसमध्ये सुद्धा मध्येच खोकला लागतो, मध्येच घाम काय फुटतो. ह्याला सध्या असं सगळं काही व्हायला लागलेलं आहे. आणि जेव्हा हे सगळं काही सायली बोलत असते तेव्हा मात्र आता अर्जुन टेन्शनमध्ये येतो. हा चैतन्य काय बोलून बसपा आहे म्हणून. दुसरीकडे आता प्रिया विचार करत असते की घरात सगळ्यांना काही ना काही करून गुंतवायला हवं, पण ते कसं गुंतवायचं हे काही केल्या तिला समजत नसतं आणि यासाठी ती काही ना काही प्रकार शोधत असते. ती आता विमलला विचारत असते की आता बाळ तर झालं आहे, पण बाळासाठी काही ना काही करायचंच असतं ना, काही प्रोग्राम असतात का? तर विमलला माहिती असतं. विमल म्हणते की हो असतात ना. मग विमलला ती विचारत असते की काय असतात, तर जरा सांगा ना. मग आता विमलला तेवढाच फोन येतो म्हणून विमल काही सांगत नाही. मग आता प्रिया स्वतःच हे सगळं काही सर्च करून बघते आणि तेव्हा तिला कळतं की 5वीची पूजा असते. मग 5वीची पूजा करायला हवी असाच विचार करत ती आता कल्पनाकडे जाते. कल्पनाला म्हणत असते की उद्या बाळाला 5 दिवस होतायत, तर आपण 5वी करायला हवी ना. आणि असं म्हटल्यानंतर इकडे मात्र कल्पना म्हणत असते, खरं तर मलाही 5वीची पूजा करायची होती, पण सध्या घरात वातावरण असं आहे ना, त्यामुळे खरंच करमत नाहीये. अस्मिता काय रिएक्ट करेल काय नाही. त्यावर आता प्रिया म्हणत असते की आपण उलट अस्मिताला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी अशीच काहीतरी पूजा वगैरे ठेवायला हवी, तेव्हाच जाऊन तर इकडून अस्मिता बाहेर येईल. मग आता ही सगळी कल्पना अश्विनला सुद्धा आवडते. अश्विनही म्हणत असतो की आपण अस्मिता ताईचा आनंद बघण्यासाठी काहीही करूया, कारण मला असं वाटतं की अस्मिता ताई खुश राहणं गरजेचं आहे. निदान बाळ आणि ती आनंदात असेल तर आपणही व्यवस्थित राहू आणि हळूहळू ती त्या माणसाला सुद्धा विसरेल, कारण त्या माणसाला आता आपण घरात उभंही करायचं नाही असं अश्विन म्हणत असतो. दुसरीकडे मात्र आता सायलीने अर्जुनला पाणी दिलेलं असतं, मात्र चैतन्यने आता उगाच नको नको त्या गोष्टी सायलीला सांगून ठेवलेल्या असतात. त्यावर आता अर्जुन म्हणत असतो की तू जे काही सांगतोयस ना ते खरं आहे का खोटं आहे ते एकदा बायकोला सांग, नाहीतर माझी बायको उगाच माझी काळजी करत बसेल. त्यावर मात्र आता चैतन्य सांगू लागतो की सायली वहिनी मी तर मजा करत होतो. त्यावर आता सायली म्हणत असते, चैतन्य भाऊजी का अशी
मस्करी करता का असा छळता असंही आता सायली म्हणत असते. त्यावर आता लगेच अर्जुन म्हणतो की बघितलं का हे बायकोच असं असतं, तू काही केलंस तर तुला समजून घेते, पण तेच जर मी काही बोललो असतो ना तर मला काय काय ती बोलली असती. त्यावर मात्र आता सायली मेन पॉइंट तर विसरलेली नसते. त्यामुळे सायली आता लगेचच विचारू लागते की तुम्ही मला सांगितलं नाही साक्षी आणि सचिनचं काय झालं ते. त्यावर आता इकडे चैतन्य म्हणत असतो की हो वहिनी, शोध चालू आहे, कळलं की मी तुम्हालाही सांगेन असंही आता तो म्हणतो. तर दुसरीकडे मात्र वंदना जाधवबद्दल सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती काढायची आहे. सायली आणि अर्जुन आता बोलत असतात की आपण उद्याच जाऊया आणि उद्याच या सगळ्याचा शोध घेऊया, कारण जराही उशीर केला ना तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण तुम्हालाही माहिती आहे प्रियाही कशी हात धुवून या सगळ्याच्या मागे लागली आहे. मग आपणही या सगळ्यावर काहीतरी सोल्युशन तर काढायलाच हवं असा विचार त्यांचा सुरू असतो. सायली आणि अर्जुन रूममध्ये बोलत असतात. तेच आता इकडे कल्पना सायलीला आवाज देते. त्यामुळे सायलीला लगेचच खाली जावं लागणार असतं. दुसरीकडे मात्र आता सचिन बेडरूममध्ये बसलेला असतो. तो आता विचार करत बसलेला असताना साक्षी त्याच्या बाजूला जाऊन बसते आणि साक्षी ही सचिनला म्हणत असते की बघ ना, एक मस्त असा गेम आहे जो ऑनलाईन आहे, ज्यामध्ये खरं तर कोण किती कोणाला ओळखत याची परीक्षा आहे. म्हणजे जसं मला एखादा कलर आवडतो तो सेम कलर तुलाही आवडतो का, या सगळ्यामध्ये आपण याची परीक्षा घेणार आहोत. चल ना, तुला माझ्या आवडीनिवडी किती माहिती आहेत, आपण ते बघूया. त्यावर मात्र आता सचिन या साक्षीला चांगलंच गोत्यात घेतो आणि म्हणत असतो की बघा साक्षी, हे असे फालतू गेम तर मला मुळात आवडतच नाहीत. आणि तुला एक गोष्ट सांगू का, जी तुझी आवड ती माझी आवड. जसं तुला जर समुद्रातलं पाणी आवडत असेल तर ते पाणी मलाही आवडेल, तुला डोंगर आवडत असेल तर मला डोंगरही आवडेल. आता जसं सचिन हे सगळं काही बोलत असतो तसं आता साक्षी म्हणत असते की भारी कल्पना आहे, मस्त सगळं सांगतो, मला तुझी उत्तर आवडलीत असं आता साक्षी म्हणत असते. त्यानंतर आता साक्षी म्हणत असते की मग मला सांग की तुला माळरानामध्ये निवडायला सांगितलं तर तू काय निवडशील. ऑफकोर्स तुला निवडीन, कारण तू माझं प्रेम आहेस. आणि मग पैशांबद्दल बोलल्यानंतर आता मात्र इथे सचिनचं डोकं सटकतं. सचिन म्हणत असतो की मी तुला बोललोय ना, किती वेळा मी बोललोय का माझ्यासमोर तो विषय काढतेस, तो विषय काढला का माझं डोकं दुखतं. तुलाही माहिती आहे ऑलरेडी माझ्या कॅनडाच्या अकाउंटमध्ये लाखो रुपये पडलेत, पण ते मी काढू शकत नाहीये, माझं अकाउंट फ्रीज झाल्यामुळे. आणि आता तू ह्या सगळ्या पैशांची आठवण करून देतेस. आता दुसरीकडे कल्पनाने, अश्विनने, प्रियाने ह्या सगळ्याचं प्लॅनिंग केलेलं असतं. 5वीचं सायली आणि अर्जुन सुद्धा आता खाली येतात. सायली अर्जुन जसे खाली येतात ना तसं आता कल्पनाला विचारतात की आई काय झालं आहे. त्यावर कल्पना म्हणत असते की उद्या तुम्ही दोघांनीही कुठे जायचं नाही आहे. असं म्हटल्यानंतर सायली अर्जुन आता दोघेही जण एकमेकांकडे पाहू लागतात. सायलीला कळत नसतं की आता काय रिएक्ट करावं, कारण त्या दोघांनाही वंदना जाधवची इन्फॉर्मेशन काढण्यासाठी जायचं होतं. पण आता वंदना जाधवची माहिती काही केल्या काढता येणार नसते, कारण कल्पना सांगत असते की उद्या जायचं नाहीये. सायली अर्जुन विचारतात की का, काय झालं आहे. त्याच वेळेला आता वंदना जाधवबद्दल कसं सांगणार घरात, कारण तिथे प्रियाही होती. पण आता कल्पना सांगत असते की उद्या आपण बाळाची 5वी करायचं ठरवलं आहे आणि हे सगळं ना तन्वीनेच मला सुचवलं. खरं तर मला ऐन वेळेला काही सुचत नव्हतं, पण ऐन वेळेला आपल्या तन्वीला बरं सुचलं आहे. मग आपण ही पूजा करत आहोत. सायली अर्जुनला कळतं की प्रिया हे सगळं काही दामून करते, जेणेकरून आपण या सगळ्यात अडकून राहायला हवं. मग आता या सगळ्याचं नियोजन कसं करायचं, कोणी काय सामान आणायचं, हे सगळं कल्पना सांगत असते. त्याच वेळेला आता सायलीही म्हणत असते की हो मी करते सगळं काही.
मग आता इथे अर्जुनला टेन्शन आलेलं असतं की कसं मॅनेज करायचं, कारण हे त्यांना माहिती असतं की मुद्दाम म्हणूनच तन्वीने हे सगळं काही केलेलं आहे, का तर सायली अर्जुन काही ना काही शोधून बाहेर जाणार आणि ते त्यांना थांबवायचं असतं आणि त्यासाठी तिचं हे सगळं प्लॅनिंग सुरू असतं. जेव्हा हे सगळं प्लॅनिंग ती करत असते हा मात्र आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत असतात. मग आता सायली म्हणत असते की आई तुम्ही सांगा काय करायचं आहे. ते खरं तर थोडं काम होतं पण जायचं होतं. मी काय म्हणते, आपल्याला ना अस्मिता ताईंना छान अशी साडी घ्यायला हवी. अगं साडी कशाला, तर सायलीला बाहेर जायचं असतं ना, त्यासाठी सायली एक कल्पना करत असते. त्यातच आता सायली हेही म्हणते की आपल्याला बाळासाठी सुद्धा कपडे बघायला हवेत, म्हणूनच मी बाळासाठी पण कपडे आणते. मग आता बाळासाठी अगं एवढ्या कपड्यांची शॉपिंग त्या दिवशी केली कशासाठी. मग आता मात्र कसं तरी सायली बनवते, कारण विमलही सांगते बाळासाठी कपडे म्हटलं तर किती सायली ताईंचा चेहरा फुललाय बघा ना, म्हणजे बाळासाठी किती विचार करतायत. त्या दुसरीकडे आता कल्पनाही म्हणत असते की हो अर्जुन जरा मनावर घे बाळाचं. अर्जुन म्हणतो की मॉम मी तर तयारच आहे, पण सायली कुठे तयार आहे. सायलीला तुम्हीच सांगा तयार व्हायला. असं म्हटल्यानंतर आता सायली खूपच जास्त लाजू लागते. तर कल्पनालाही हसू येतं. सायली लाजते आणि लगेच किचनमध्ये जाते, कारण तिला पटकन सगळं काही आवरून अस्मितासाठी दूधही घेऊन जायचं असतं. इकडे मात्र आता प्रिया त्यासोबत रताप हे सगळी जण सायलीकडे बघून हसत असतात, कारण आता सायली आणि अर्जुनला सुद्धा बाळाचा विचार करायला सांगितलेला असतो ना. अर्जुन तर एका पायावर तयार असतो. अर्जुनने सरळ सांगितलेलं असतं मी तर तयार आहे, पण सायली या गोष्टीसाठी तयार व्हायला हवी. त्यामुळे सगळ्यांनाच या जोकवर हसू येत असतं. दुसरीकडे आता सचिनने पैशाचा विचार केल्याबरोबर साक्षीने पैसे एका पाकिटमध्ये भरून आणलेले असतात आणि ती आता म्हणत असते की बघ हे पैसे मी तुला देते, ह्याच्यामध्ये 5 लाख रुपये आहे, पण मला 10 लाखांची गरज आहे असं सचिन म्हणतो. त्यावर साक्षी म्हणते की मला माहिती आहे तुला 10 लाखांची गरज आहे, पण सध्या तरी मी तुला 5 लाख रुपये देते, कारण पूर्ण पैसे दिले तर तुला माझी गरज उरणार नाही. तुला पैसे भेटले का तू मला सोडून निघून जाशील हे मला माहिती आहे. त्यामुळे तुला कसं नाचवायचं ना हे मला कळतं. त्यामुळे हे 5 लाख घ्यायचे, त्यांना द्यायचे, त्यांच्या तोंडावर फेकून मारायचे. असंही आता साक्षी ही सचिनला सांगत असते. सचिन म्हणतो की असा विचार चुकून पण करू नको की मी तुला सोडून जाईल. तू नेहमीच माझी आहेस, माझा तुझ्यावर जीव आहे, असं खोट नाटक करत तिला म्हणत असतो. आणि त्याच वेळेला तो साक्षीला जवळही घेत असतो. साक्षीला तो म्हणत असतो माझ्यासाठी हा पैसा इम्पॉर्टंट नाहीये, माझ्यासाठी तू इम्पॉर्टंट आहे, असं काहीच खोटं आता तो बोलतो आणि तिला आता जवळ घेतो आणि तीही त्या प्रेमामध्ये अडकून जाते. दुसरीकडे अस्मिता कंटिन्यूस कॉल करायचा प्रयत्न करत असते सचिनला, पण सचिनचा कॉल अजूनही बंदच लागत असतो. एवढं सगळं होऊन हिला एवढंही कळलेलं आहे की पुन्हा तो त्या मुलीच्या नादी लागलेला आहे, तरीसुद्धा अस्मिताला अजूनही सचिनवरच प्रेम उफाळून येत असतं. म्हणजे ती सरळ म्हणत असते की याचा फोन बंद येतोय, कुठे गेला असेल, घरातल्यांना सुद्धा काहीच वाटत नाही. तेवढ्यातच सायली दुधाचा ग्लास घेऊन आलेली असते. बाळ झोपले का असं विचारते आणि दुधाचा ग्लास तिला देत असते. पण त्याच वेळेला इकडे मात्र पाहायला मिळत असतं. अस्मिताला विचारते ती काय झालं आहे. अस्मिता म्हणते तुम्हा लोकांना कुठे काय कळते, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हा लोकांना तुमचं सगळं काही व्यवस्थित चाललंय. तुम्हाला माझ्याबद्दल माझ्या मुलाबद्दल काहीच वाटत नाही की त्याला बापाचं प्रेम मिळत नाहीये. त्यावर सचिन भाऊजीबद्दल का विषय काढताय ताई, तुम्हालाही माहिती आहे की त्यांनी काय केलं आहे, त्यामुळे सगळ्यांच्या मनात त्यांच्याविषयी रागच आहे. कोणीही यांच्याबद्दल चांगला विचार करत नाही. आणि मग तुम्ही का असं सगळं बोलताय, असंही
आता सायली बोलत असते. सायली जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा अस्मिता तिला म्हणत असते की मला माहिती आहे ना, तुमच्या मनात माझा सचिन काही उरलेला नाहीये, पण सचिनसाठी आता मलाच धडपड करावी लागणार आहे. मग बघा सचिनला तर तुम्ही शोधत नाही आहात, तो घरातही नाहीये परत, त्याच्या घरीही गेला नाहीये. तो काय खात असेल, काय पीत असेल, मला कळत नाहीये काही. झालं ना तरी उद्यापर्यंत मी बघणार आहे आणि उद्याच्या उद्या बाहेर जाऊन मी सचिनचा शोध घेणार आहे. असो देखील आता इकडे असणारी अस्मिता जी आहे ती बोलत असते. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की अस्मिता ताई असं का बोलताय, उद्या 5वीची पूजा करायची आहे, मला काही पडलेलं नाहीये. त्या 5वीच्या पूजेचं अस्मिता सरळ म्हणते तुम्हाला काही करायचं आहे ना ते तुम्ही करा, पण मी माझ्या सचिनला शोधायला उद्या बाहेर जाणार आहे म्हटल्यावर जाणार आहे, कारण तुम्ही लोक कोणीही सचिनला शोधत नाहीये म्हटल्यावर मलाच माझ्या नव्याला शोधावं लागणार आहे. किती दिवस झाले, 4 दिवस झाले, तो कुठेही नाही, त्याचा फोन बंद आहे, त्याला काय झालं असेल काय नाही असे विचार आता अस्मिताच्या मनामध्ये येत असतात. आणि अस्मिता याबद्दल सगळं काही सायलीला सांगत असते आणि ती सरळ म्हणते की मला ना या सगळ्यात इंटरेस्ट नाहीये, मला इंटरेस्ट आहे तर सचिनमध्ये, सचिनबद्दलच इतकं तिचं प्रेम असतं ना ते सायलीला दिसत असतं. सायली म्हणत असते की तुम्ही एवढा का विचार करताय, ते तुमचा विचार करत नाहीयेत, बाळाचा विचार करत नाहीयेत, आणि तुम्ही का हे सगळं घेऊन बसलेला आहात. पण नाही, इथे मात्र अस्मिताला खूप वाटत असतं आणि अस्मिता हाच विचार करत असते की काही झालं तरी सुद्धा मी माझ्या बाळासाठी सचिनला पुन्हा घरी घेऊन येणार, सचिनला मी सोडणार नाही, हेही तिचं नक्की झालेलं असतं. सायली म्हणत असते की बरं उद्याचं उद्या बघूया, आधी हे दूध प्या, कारण तुमच्यासाठी हे दूध मी आणलेलं आहे गरम करून. असं बोलून सायली आता अस्मिताच्या हातामध्ये दुधाचा ग्लास देते. सायलीला आता समजत नसतं की काय करावं ते, कारण अस्मिताला एवढं सगळं माहिती आहे की सचिनचं अखेर आहे, तरी ती काय सांगते की सचिनची काहीतरी मजबुरी असेल म्हणून तो हे सगळं करत असेल, पण तुम्ही लोक त्याला समजून घेत नाहीये असंही आता ती बोलत असते. आणि त्याच वेळेला आता सायलीला हे सगळं ऐकणं खूपच जास्त नकोसं झालेलं असतं. सायली दुधाचा ग्लास तिथे देऊन निघून जाते. दुसरीकडे मात्र आता ज्यूस पीतच रूममध्ये प्रिया बसलेली असते आणि प्रिया म्हणत असते की वा काय स्वर्गसुख आहे, रूममध्ये बसायचं, मस्त पार्सल मागवायचं आणि खायचं, यालाच तर म्हणतात स्वर्गसुख. आणि असं बोलून ती आता ज्यूस पीत असते आणि पार्सलही खात असते. तिने आय थिंक नूडल्स मागवलेले असतात आणि ते एन्जॉय ती करत असते. आता इथे वंदना जाधवची माहिती, म्हणजेच वंदना जाधवचा ॲड्रेस वगैरे सगळं काही अर्जुनच या हाती लागलेलं असतं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.